जाताना जाम भीती वाटते कारण नमस्कार। तर आज आम्हाला भेटले शेवूंड आणि मी त्या मामांना सांगितले होते की शेवूंड भेटले तर आम्हाला द्या म्हणून। तर आज त्यांच्या जाळ्याला ना शेवूंड भेटले आहेत। तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं पण होतं की उद्या सकाळी जर भेटले शेवूंड तर आम्ही घेणार आहेत। तर आज आम्ही हे 2 शेवूंड ह्याच्यातले घेतले। खरं तर हे 1 किलोच्या जास्त होते तर आम्ही 2 शेवूंड त्यातले घेतले आणि मी प्राईस सांगणार नाही कारण का गावाला रेट खूप वेगळा असतो मुंबईच्या रेटने, म्हणजे स्वस्त मच्छी असते त्याच्यामुळे। आणि मग ते घेऊन आलो घरी। एवढे पिशवी भरून त्याने मला खेकडे ना फ्रीमध्ये दिले मामाने आणि ते शेवूंड आम्ही घेतले। शेवूंड घेतले हां त्याचे व्हिडिओ काढले आणि हे कुर्ले ते कुर्ले दिला फ्रीमध्ये। लय कुर्ले ते मुंबईला 300 रुपयांनी तरी भेटतील। काढू काय ताटात की पिशवीतच ठेव, नंतर काढते। पिशवीतच राहून देत, भरलेले पण वाटतात एकदम जड आहेत। जड आहेत। ताटात राहणार नाहीत ना। जिवंत आहेत, आत्ताच पकडून आणलेला। किती खेकडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 अरे ही 7 असे डेंगे तोडलेत। 7 आहेत। आणि ना आम्ही खेकड्यांमध्ये फक्त समुद्री खेकडे आणि खाडीतले खेकडे खातो, म्हणजे खाडीतले खेकडे आणि समुद्री खेकडे काय एकच झाले। आम्ही व्हाळातले नदीतले खेकडे खात नाही, आम्हाला ते गोडे खेकडे वाटतात। आणि मासे सुद्धा आम्ही समुद्रातलेच खातो, म्हणजे नदीतले मासे आम्ही खात नाही, आम्हाला ते आवडतच नाही। इथे मी खेकड्याचं कालवण बनवलंय आणि वाटप टाकून कालवण बनवलंय आणि कसं मस्त एकदम छान टेस्टी झालं होतं। रस्सा हा घेतला मी प्लेटमध्ये, खेकडे आहे ना तो बाजूला घेतला आणि एकदम भरलेले खेकडे होते आणि टेस्टी होते। काय हसत तर आम्ही आता चाललोय पाणी आणायला। चल ना विहिरीवर चाललोय पाणी आणायला। तर आता मी पिण्याचं पाणी जे घ्यायला आली ना ती ह्या विहिरीमधून घ्यायला आली। समोर आहे ना ती विहीर आहे, तिथून आम्ही पिण्याचं पाणी नेतो। आणि जे घरात वापरायचं पाणी आहे ना तर ते घराच्या त्या बाजूला, म्हणजे जिथे समुद्र आहे ना त्या बाजूला खाली एक विहीर आहे, तर तिथून आहे ना घराचं, म्हणजे घरात जेवढं वापरायला आम्हाला पाणी लागतं ना, भांडी कपडे लादी वगैरे, ते सगळ्यांना ते त्या विहिरीचं पाणी ना डायरेक्ट टाकीत सप्लाय होतं। वरती टेरेसवर टाकी ठेवली आहे आणि त्या टाकीतून आहे ना घरामध्ये सगळीकडे आम्हाला वापरायला भेटतं ते पाणी, असं सिस्टम करून ठेवली आहे माझ्या मामांच्या मुलांनी। आणि आता आम्हाला पियाचं पाणी आहे ना ते आम्ही ते विहिरीमध्ये ह्या दुसऱ्या विहिरीवर येऊन घेऊन जातो भरून। आणि माझ्या हातात आहे ना तो डब्बा, ते काढणं बोलतात त्याला, ते प्लास्टिकचं आहे, म्हणजे हलका असा ऑलरेडी असतो आणि पाणी भरल्याच्या नंतर आहे ना म्हणजे पाणी काढायला जरा सोपं पडतं। माझी आजी वगैरे आहे ना तर त्यांचा तो डब्बा आहे, तर त्यांचा मी घेऊन आली तो पाण्याचा, म्हणजे त्याला काढणं बोलतात। आणि 1 कळशीभर पाणी आम्हाला पुरेसं होतं, म्हणजे सकाळी 1 कळशी नेतो पाण्याची आणि संध्याकाळी 1 कळशी घेऊन जातो पाण्याची। आता माझं पाणी भरून चाललं, आता मी निघाली।
हा समुद्राचा हुसळलेला आवाज आणि म्हणजे खूप शांतता वाटते. भले तो आवाज एकदम भरपूर असेल पण आमच्या डोक्याला खूप शांती देतो. पण आता समुद्री म्हणजे पावसाळी वातावरण झालं आहे त्याच्यामुळे समुद्र खूपच हुसळलेला आहे. त्यात पण मच्छीमार कसे आपल्या जीवाशी म्हणजे आपल्या जीवासोबत खेळत खेळत ती बोट घेऊन जातात. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. जर त्या बोटीमध्ये मी असती तर मी त्या बोटीतनं उडीच घेतली असती खाली समुद्रात एवढ्या हुसळलेल्या लाटा बघून. आणि त्यांना कशी सवय झाली आणि ह्या गोष्टींना फेस जाण्याचं त्यांना म्हणजे एक धैर्य आलं आहे. आणि खरं तर त्यांनी आधी सकाळी आहे ना दुपारी संध्याकाळी काय दरम्यान आहे ना जाळी टाकून आले होते समुद्रात माशांचे. तर ते माशांचे जाळी आहे ना तर ते काढायला जात होते ना. तर कधी कधी जास्त समुद्र खवळला ना ते जाळी फाटतात पण त्यांची. आणि ती माशांचे जाळे असतात ना ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि खरंच खूप महाग असतात ते. आणि ती बोट इतकी हलते तरीसुद्धा ते चाललेत आणि एक दोन नाही तर किती जणं आहेत तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये म्हणजे मच्छी पकडण्यासाठी गेलेत. आणि खरंच खूप लांबपर्यंत येते. मी व्हिडिओ झूम करून करून दाखवते म्हणून असं वाटतंय ते जवळ आहे नाही ते खूप आतल्या साईडला गेले डीप. आणि एवढा हा समुद्र हुसळत नाही तरी आज जास्तच त्याला हुसळा आला आहे पावसामुळे. ह्यांना आम्ही आता इथेच ठेवणार आहे बोटी खेचायला. इथे बघा ह्यांना बिझनेस हे लोकांना चालू करतात बोटी खेचायचा. तिघं पण कामाला लागले. तिघं पण तसे कोण आलं समुद्रात ना का बोटी खेचायला लागतात लगेच. चला बघूया मासे काहीतरी आहेत तिथे. वय रे येतय इवाळता कशा धावू नको काची असतात खाली पडलेले कचरो बघ किती खातो काय हा तेच मासे खेकडा आहे हे बघ ह्याला तर लागलंय. दोन दोन लागले मासे. खेकडा एक आणि हे पण तेच आहे ते घेतले आता. काय माहिती कोण आहे ह्यांचं नाव काय आहे? चवीला कसे लागतात काय नाव आहे त्यांचं? काय बोलतात परांडे पराडे 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 मासा. चल चांगले आहेत ना चवीला. आम्ही लोक ना इथे दुपारीच आलो होतो म्हणजे असं थोडा टाइमपास करायला आलेलो आणि विचार केला आता बोटी आल्या तर कसं मासे वगैरे घेऊया म्हणून. आणि मासे घेतले 2-3 आम्ही असे म्हणजे एकच फिशचा प्रकार आम्ही असं घेतलं कोकर असं फिशचं नाव आहे त्या आम्ही घेतले. आणि पाऊस चालू झाला म्हणून इथे ना बोटी इथे मोठ्या बोटी आहेत ना आता पाऊस चालू होणार म्हणून अशा बांधून ठेवल्यात. तर मग त्याच्या आडोशाला इथे थांबलोय. मस्त त्यांना असे छान पॅकिंग केली आहे बोटींना. तर आम्ही इथे थांबलोय. कोणाला हां ते दादा येतात. तर ते दादा येतात आता त्यांची वाट बघतोय. तिथून बोट येते ही ती बोट येते आता त्या बोटीने म्हणजे ते दादा येतात आणि ते मासे घेऊन येणार आहेत. आता बघतो आता काय मासे भेटतात. आता कसं आज आहे रविवार आणि आम्ही मंगळवारी निघणार आहे मुंबईला जायला. तर मग काय करणार आता मासे भेटले चांगले तर आता खाऊन घेणार आणि जेवढे भेटतात ना तेवढे घेऊन आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि इथे बाजार आहे जवळ तर त्या बाजारात जाऊन आहे ना थर्माकोलचा बॉक्स घेऊन मुंबईला घेऊन जाणार आहे बर्फ टाकून त्याच्यात आणि मुंबईला मस्त एन्जॉय करणार. कोकणातले मासे असे घेऊन जाऊन आता बघतो मासे भेटत आहेत तसं. स्टॉप. रात्रीचे ना आता 10 वाजलेत आणि लाईट गेली आणि एवढा तुफानी पाऊस आहे ना इथे गावाला खूप खूप मोठा पाऊस आहे. जेवढं कोकण सुंदर वाटतं ना फिरायला तेवढंच ते डेंजर पण आहे. आणि खरंच फिरणं ना इम्पॉसिबल होतं कोकणामध्ये. आणि पूर्ण लाईट गेली आणि आमची ना गाडी लावलेली इथे बाहेर आम्ही जवळच. आता माझे ना 2 मामा इथे राहतात. हे माझे सख्खे मामाचं घर आहे आणि चुलत मामा पण इथे राहतात जवळच. तर तिथे माझे मिस्टर आहेत तर आता गाडी लावायला तिथे गेलेत कारण का इथे ना जवळ दारात गाडी येत नाही. मग ते माझे दुसरे मामा आहेत ना त्यांच्या दरवाजामध्ये गाडी लावायला स्पेस आहे म्हणजे तिथे झाडझुडपं नाही बाजूला इथे झाडझुडपं खूप आहेत तर तिथे गाडी लावायला गेलेत. आणि आम्हाला आता ना जाम भीती वाटते कारण का मी दीपा आणि बाबू दोघंच आहे घरामध्ये आणि बाहेर जोरात आहे ना दणदण आवाज येतोय. तर ते काय ना बिचारी गाय पण आहे ना येऊन दारामध्ये थांबली आहे. तर आडोशाला म्हणजे ह्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि तो पत्रा पण आहे ना जोरात हलतोय जो वरती लावलाय आम्ही तिकडे. पाण्याचा आवाजच बघा किती येतोय.
आता बघू लाईट किती वाजता येते. गाडी लावून सुखरूप घरी येऊन दे आणि गाडी पण आमची सुखरूप राहून दे बाबा. खरंच भीती जाम वाटते पावसाची आहे गावाला. आता अचानक चालू झालं. दिवसभर एवढा नव्हता, काल 2-4 दिवस होता पण बारीक होता, पण आता लय बेकार पाऊस चालू झाला आणि हवा पण खूप आहे. त्याच्यामुळे अजून जेवायचं बाकी आहे. जेवण केलं होतं तेवढा पाऊस चालू झाला तर सगळ्यांची धाकधूक व्हायला लागली की गाडी आहे बाहेर, झाडबीड पडलं तर. म्हणून आम्ही एकदा तोक्ते वादळमध्ये ना असंच गावाला अटकलेलो आणि तेव्हा पण आपली गाडी घेऊन गेलेलो आमची. आणि तेव्हा ना आमच्या गाडीवर आहे ना पोल पडलेला. एकाच म्हणजे वाडीचं नाव होतं त्या पोलावर लिहिलेलं आणि तो पोल पडलेला आणि आमची ना गाडीची काचच फुटलेली. Oh my God. फ्रंटवाली. आणि जिथे आधी आम्ही गाडी लावलेली तिथून गाडी ना बाजूला करून दुसऱ्या जागेला लावली आम्ही गाडी. नशीब तिथे पोल पडला, नाहीतर त्या ज्या पहिल्या ठिकाणी गाडी लावली तिथे तर अक्षरशः अख्खा माड पडलेला पूर्ण, म्हणजे नारळाचं झाड. तर ते पडल्यावर तर गाडीची काय अवस्था झाली असते ते तुम्हाला सांगायलाच नको, आता तुम्हाला कळलंच असतं.